किसोनोने स्वागत करते तुमचं भगवद्गीतेच्या अध्याय 8 मध्ये अक्षर ब्रह्मयोग की तद ब्रह्म किम ध्यानात्म की कर्म पुरुषोत्तम अधिभूत च की प्रोक्तम धे देव किमुच्यते। अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तम, हे भगवान, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, ही भौतिक सृष्टी म्हणजे काय आणि देवता कोण आहेत हे कृपया मला सांगा। या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाने विचारलेल्या ब्रह्म काय आहे इत्यादी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत। तसेच भगवंत कर्म, भक्ती आणि योग आणि विशुद्ध भक्ती इत्यादीचे स्पष्ट विश्लेषण करतात। श्रीमद भागवतात सांगतात की परमसत्य हे ब्रह्म, परमात्मा, भगवान म्हणून जाणले जाते। याशिवाय आत्म्यालाही ब्रह्म म्हटले आहे। अर्जुनाने आत्म्याबद्दलही विचारणा केली आहे। वैदिक शब्दकोशानुसार आत्मा हा शब्द मन, शरीर आणि इंद्रियांनाही उद्देशून योजिला जातो। अर्जुनाने भगवंतांना पुरुषोत्तम म्हणून संबोधले आहे। अर्थात तो केवळ आपल्या मित्राला प्रश्न विचारित नव्हता, तर परमपुरुष पुरुषोत्तम भगवान यांना प्रश्न विचारित होता। कारण त्याला माहीत होते की श्रीकृष्ण हे सर्व प्रश्नांचे निश्चित उत्तर देणारे सर्वोच्च अधिकृत व्यक्ती आहेत। अधियज्ञः कथकोत्र देहस्मिद्ध धूसदन् प्रयाण काले च कथयेज्ञेयो सिय यमा यतात्माद्मबीय। हे मधुसूदन, यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात। यज्ञाधिपती असे इंद्राला किंवा विष्णूंनाही संबोधले जाऊ शकते। श्री विष्णू हे ब्रह्मा आणि शिवासहित सर्व आदिदेवतांचे प्रमुख आहेत। इंद्र आणि श्री विष्णू दोघांचीही यज्ञाद्वारे उपासना केली जाते। पण या ठिकाणी अर्जुन पृच्छा करीत आहे की वास्तविकपणे कोण यज्ञाधिपती आहे आणि जीवाच्या शरीरात तो कसा निवास करत आहे। श्रीकृष्णांनी मधु नामक दैत्याचा वध केल्यामुळे या ठिकाणी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना मधुसूदन या नावाने संबोधले आहे। वास्तविक हे संशयमूलक प्रश्न अर्जुनाच्या मनात उत्पन्न व्हावासा नको होते, कारण अर्जुन हा श्रीकृष्णांचा भक्त होता। म्हणून हे संशय असुरांसारखे आहेत। श्रीकृष्ण हे असुरांचा संहार करण्यात अत्यंत कुशल असल्यामुळे अर्जुन येथे त्यांना मधुसूदन म्हणून संबोधित आहे, जेणेकरून अर्जुनाच्या मनातील संशयरूपी असुरांचा श्रीकृष्ण संहार करतील। मृत्यूसमयी श्रीकृष्णांच्या चरण कमलावर मनुष्य आपले मन कसे स्थिर करू शकतो याबद्दल अर्जुन प्रश्न विचारित आहे। श्री भगवान उवाच अक्षर ब्रह्म परम स्वभावो ध्यात्मच्युत्ते यमच्यते भूतभावोद्भवकरो विसर्ग कर्म सन्नित। श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात। जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात। ब्रह्म हे अक्षर आणि नित्य आहे आणि त्यांचे स्वरूप कधीच बदलत नाही, परंतु ब्रह्माहून परब्रह्म श्रेष्ठ आहे। जीवाला ब्रह्म म्हणून संबोधले जाते आणि भगवंतांना परब्रह्म म्हणून संबोधले जाते। प्राकृत जगतातील जीवांची अवस्था ही त्यांच्या मूळ स्वरूपातून भिन्न असते। भौतिक भावनेत प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याचा प्रयत्न करणे हा त्याचा स्वभाव असतो, तथापि आध्यात्मिक किंवा कृष्ण भावनेत भगवंताची सेवा करणे हाच त्याचा स्वभाव असतो। जीव जेव्हा प्राकृत अवस्थेत असतो तेव्हा भौतिक जगतात त्याला विविध शरीरे धारण करावी लागतात। यालाच कर्म किंवा भौतिक चेतनेच्या प्रभावामुळे झालेले बहुविध सृष्टीचा व्यापार असे म्हणतात। अधिभूत क्षरो भाव पुरुषादि देवतम यदि यज्ञो हमे मात्र देह देह भृतावर। हे देहामृतावर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात। चंद्र, सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदेव असे म्हणतात आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा स्वरूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ असे म्हटले जाते।
भौतिक प्राकृतिक सतत बदलत असते. भौतिक देहामध्ये सामान्यतः 6 स्तरे होतात: उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश. या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणण्यात येते. विशिष्ट काळी तिची उत्पत्ती होते आणि विशिष्ट काळी लय होते. देवदेवता आणि त्यांच्या ग्रहलोकांचा समावेश असणाऱ्या भगवंताच्या विराट रूपाच्या संकल्पनेलाच अधिदैवत असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णांचे आंशिक विस्तारित रूप असणारा परमात्मा हा प्रत्येक देहामध्ये जीवात्म्याबरोबर उपस्थित असतो. परमात्म्याला अधियज्ञ असे म्हणतात आणि तो हृदयामध्ये स्थित असतो. या श्लोकाच्या संदर्भात एव हा शब्द विशेष करून महत्त्वपूर्ण आहे, कारण या शब्दाद्वारे भगवंत निक्षून सांगतात की परमात्मा हा त्यांच्यापासून भिन्न नाही. परमात्मा पुरुषोत्तम भगवान जीवात्म्याच्या शेजारीच स्थित असतो आणि तो जीवाच्या प्रत्येक क्रियांचा साक्षी असतो व त्याच्या विविध भावनांचे उगमस्थान असतो. परमात्मा हा जीवाला स्वतंत्रपणे कर्म करण्याची संधी देतो आणि त्याच्या सर्व क्रियांचा तो साक्षी असतो. भगवंताच्या या विविध अभिव्यक्तीचे कार्य हे भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असणाऱ्या विशुद्ध भक्ताला आपोआपच स्पष्टपणे समजते. भगवंताच्या महाकाय विराट रूपाचे अधिदेवतांचे ध्यान साधकाद्वारे केले जाते, कारण भगवंताच्या परमात्मा रूपाचे ध्यान करणे इतपत नवसाधक उत्पन्न झालेले नसतात. यास्तव नवसाधकांना भगवंताच्या विराट रूपाचे विराट पुरुषांचे ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. या विराट पुरुषाचे चरण म्हणजे पाताळ लोक आहेत. त्यांचे नेत्र म्हणजे चंद्र आणि सूर्य आहे आणि यांचे विशीर्ष म्हणजे उच्चतर लोक आहेत. अंतकाले च मावेव स्मरन् मुक्तात्व कलेवरम यः प्रयाति समद्भाव याति नास्तत्र संशय. आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, याच मुळीच संशय नाही. ययं वापि स्मरन् भाव त्याजन्ते कलेवरम ततमेवेति कौन्तेय सदा तद्भाव भावित. आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावांचे स्मरण करतो त्या त्या भावांची तो निसंदेह प्राप्ती करतो. मृत्यूच्या बिकट क्षणी मनुष्याचा स्वभाव कशा प्रकारे बदलतो याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. जो मनुष्य मृत्यूसमयी श्रीकृष्णांचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंताच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होते. परंतु श्रीकृष्णाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीचे स्मरण केल्यावरही त्याच दिव्य स्वभावाची प्राप्ती होते. ही गोष्ट सत्य नाही व या मुद्द्यावर आपण विशेष लक्ष दिले पाहिजे. मनाच्या योग्य भावनिक स्थिती मनुष्याला कसा मृत्यू होऊ शकतो. भरत महाराज जरी महान असले तरी मृत्यूच्या क्षणी त्यांनी हरिणाचे चिंतन केले आणि त्यांना पुढील जन्म हरिणाचा प्राप्त झाला. हरिणाच्या शरीरामध्ये जरी त्यांना आपल्या पूर्वकर्माचे स्मरण होते तरी त्यांना पशुचा देह स्वीकारावाच लागला. अर्थात मनुष्याने आयुष्यभर केलेल्या चिंतनाचा प्रभाव त्याच्या मृत्यूसमयीच्या चिंतनावर पडतो. म्हणून वर्तमान जन्मामुळे भावी भक्तांची निश्चिती होत असते. जर मनुष्याने आपल्या वर्तमान आयुष्यामध्ये संपूर्ण तत्वगुणी जीवन व्यतीत केले आणि सदैव कृष्णचिंतन केले तर त्याला मृत्यूच्या क्षणी श्रीकृष्णाच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होऊ शकेल. जर मनुष्य श्रीकृष्णाच्या दिव्य सेवेत तल्लीन झाला तर त्याच्या पुढील देह हा प्राकृत नसून दिव्य किंवा आध्यात्मिक असेल. म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप हा मनुष्याचे भावी जीवन यशस्वीपणे बदलण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर च मय्यर्ती मनोबुद्धी मार्मेमेष स्वसंशय. म्हणून हे अर्जुना, तू सदैव माझे स्मरण केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे. तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला निसंदेह माझी प्राप्ती होईल. भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा उपदेश सांसारिक कर्मे करण्यात घडून गेलेल्या सर्व लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मनुष्याने आपल्या विहित कर्माचा किंवा उद्योगांचा त्याग केला पाहिजे असे भगवंत सांगत नाहीत. आपले विहित कर्म करीत असतानाच मनुष्य हरे कृष्ण महामंत्राचा जप करीत श्रीकृष्णाचे स्मरण करू शकतो. यामुळे त्यांची
भौतिक विकारातून मुक्तता होऊ शकते आणि त्यांचे मन व बुद्धी श्रीकृष्णाच्या ठायी स्थिर होऊ शकते. श्रीकृष्णाच्या नामाचे कीर्तन केल्याने मनुष्याला सर्वोच्च लोकांची कृष्ण लोकांचे निसंदेह प्राप्ती होते. अभ्यास योग युक्तेन चेतसा गामिना परम पुरुष दिव्य जाती पार्थनुच्चितयन् भरे. हे पार्था, आपले मन विचलित होऊ न देता त्याला माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझे परम पुरुषांचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. कवी पुराण मनुष्यासी तार मनोरती या समनुस्मरेद्य सर्वस्य धातां चिंत्य रूपमादित्य वर्णन तमस परमस्थान. मनुष्याने परमपुरुषांचे सर्वज्ञ पुरातन नियंता अणुपेक्षाही सूक्ष्म सर्व गोष्टींचे पालन करता सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचित्य आणि नित्य पुरुष या पुरुष रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. प्रयाण काले मनसाचलेन भक्ता त्या युक्त योग बलेन चैव भूर्वोर्मेध्य प्राणमाशे सम्यक सत्तर पर पुरुष मुपेधी दिव्यम. जो मनुष्य अंतकाळी दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करतो आणि योग सामर्थ्याद्वारे अविचलित मनाने संपूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो त्याला निश्चितच भगवंताची प्राप्ती होते. यदक्षर वेदविदो वन्ति विशन्ति यद्यते वितरागा यदिच्छतो ब्रह्मचर्य चरन्ति तत्ते पद सग्रहेन प्रवश्ये. जे ओंकाराचे उच्चारण करतात आणि जे संन्यासाश्रमी महर्षी आहेत ते ब्रह्मामध्ये प्रवेश करतात अशा सिद्धीची इच्छा करणारे ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात. ज्या योगे मनुष्य मुक्त होईल त्या विधीचे संक्षिप्त वर्णन आता मी तुम्हाला सांगते. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला षटचक्र योगाच्या अभ्यासाची शिफारस केली आहे. या योगाभ्यासामध्ये मनुष्याला काही भुयांमध्ये प्राणवायूला स्थिर करावे लागते. षटचक्र योगाचा अभ्यास करावा हे अर्जुनाला माहीत नसल्याने गृहीत धरूनच भगवंत पुढील श्लोकामध्ये या योगाचे वर्णन करतात. भगवंत सांगतात की ब्रह्म जरी अद्वितीय असले तरी त्याला विविध भक्तिव्यक्ती आणि रूपे असतात. विशेष करून निर्विशेषवादी लोकांसाठी ओंकार म्हणजे ब्रह्म असते. या ठिकाणी श्रीकृष्ण निर्विशेष ब्रह्माचे ज्यामध्ये संन्यासाश्रमी ऋषी प्रवेश करतात असे वर्णन करीत आहेत. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे हे कीर्तन होय. आणि या कीर्तनाव्यतिरिक्त कलियुगामध्ये भगवत प्राप्ती करण्यास इतर कोणताही मार्ग उपलब्ध नाही. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुद्ध च मुग्धार्यानं प्राणमास्ति योगधारणाम. सर्व इंद्रियांच्या क्रियांपासून निवृत्ती होणे म्हणजेच योगावस्था किंवा योगधारणा होय. इंद्रियांची सर्व द्वारे संयमित करून मनाला हृदयामध्ये आणि मस्तकात प्राणवायूला स्थित करून मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित करतो. या श्लोकात सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास करण्याकरता मनुष्याला प्रथम सर्व इंद्रिय भोगांचे द्वारे बंद करावे लागतात. या अभ्यास म्हणजे प्रत्याहार अर्थात इंद्रिय विषयापासून इंद्रियांना परावृत्त करणे होय. नेत्र, कर्ण, नासिका, जिल्हा आणि स्पर्श इत्यादी ज्ञानेंद्रिय पूर्णपणे संयमित केली पाहिजेत आणि त्यांना इंद्रिय भोगात युक्त होऊ देता कामा नये. या प्रकारे मन अंतर्यामी परमात्म्यावर एकाग्र होते आणि प्राणाचे मस्तकापर्यंत ऊर्ध्वारोहण होते. 6व्या अध्यायामध्ये या पद्धतीचे विस्तृत विश्लेषण करण्यात आले आहे. तथापि पूर्वी सांगितल्याप्रमाणे ही पद्धती या युगामध्ये व्यवहार्य नाही. सहज आणि सर्वोत्तम पद्धती म्हणजे कृष्ण भावना आहे. जर मनुष्याने सदैव भक्तीद्वारे आपले मन श्रीकृष्णावर एकाग्र केले तर त्याला समाधिस्थ होणे अत्यंत सुलभ होते. ओम हत्येकाक्षर ब्रह्म व्याहरन् नाम नुस्मरन् य प्रयान्ति नाच देह य स याति परमागतिं. योगाभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परमपवित्र ओंकाराचे उच्चारण करीत जर कोणी भगवंताचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते.
या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ओंकार ब्रह्म आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. श्रीकृष्णाच्या निर्विशेष ध्वनी म्हणजेच ओंकार होय, परंतु हरे कृष्ण ध्वनीमध्ये ओंकाराचाही समावेश असतोच. या युगाद्वारे हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन स्पष्टपणे संमत करण्यात आले आहे. म्हणून मनुष्याने अंतकाळ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला आपल्या अभ्यास पद्धतीनुसार निश्चितपणे आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. कृष्ण भक्त कृष्ण लोके वृंदावनामध्ये प्रवेश करतात. साकारवादी व्यक्तीसाठी सुद्धा आध्यात्मिक जगतात वैकुंठ लोक नामक संख्या लोक असतात आणि निर्विशेषवादी ब्रह्मज्योतीमध्येच राहतात. अनन्यचेता सतत योमा स्मरंती नित्यशाय मनी तस्याह सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिन. हे पार्थ, जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो, कारण तो निरंतर भक्ती योगात रममाण झालेला असतो. मापुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नात्पुवंती महात्मान ससिद्धित परमागता. माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोग महाजन्मेन जन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाही, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. ब्रह्मन् भुवनालोका पुनरावृत्ती नोजुन मापुपेत्य तु कौतेय पुनर्जन्म न विद्यते. प्राकृत जगतातल्या अत्युच्च ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत. या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात, परंतु हे कौतेया, जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो. जेव्हा प्राकृत विश्वाचा प्रलय होतो तेव्हा निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त असणारे ब्रह्मदेव आणि त्यांच्या भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार आध्यात्मिक विश्वातील विशिष्ट आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. सहस्त्रयुग पर्यंत महर्दर्शी ब्रह्मो विदु रात्रियुग सहस्रांता ते हो रात्र विदो जना. मानवीय गणनेनुसार 1,000 चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि अशाच 1,000 चतुर्युगांची ब्रह्मदेवाची एक रात्र असते. अव्यक्ताद् व्यक्तय सर्वा प्रभवन्त हरामगमे रात्रज्ञमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यसयज्ञके. ब्रह्मदेवाच्या दिवसांचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि त्यानंतर जेव्हा रात्र प्रारंभ होते तेव्हा तो पुन्हा अव्यक्तात लय पावतात. भूतग्राम सवा एव भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्रांगमे शव पार्थ प्रभत्य हरागमेय. पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवाची रात्र होते तेव्हा आपोआपच त्याचा लय होतो. परस्तत्ता तु भावन्यो व्यक्तो व्यक्ताच नातनं स सर्वेषु भूतेषु नश्यांसु न विनश्यति. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृत आहे जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थाच्याही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी तो प्रकृती नष्ट होत नाही. श्रीकृष्णांची श्रेष्ठ आध्यात्मिक शक्ती ही अलौकिक आणि सनातन आहे. ही आध्यात्मिक शक्ती ब्रह्मदेवाच्या दिवसा आणि रात्री व्यक्त आणि अव्यक्त होणाऱ्या भौतिक प्रकृतीच्या परिवर्तनाच्याही पलीकडे आहे. गुणात्मक दृष्ट्या श्रीकृष्णांची पराशक्ती ही परा प्रकृतीहून संपूर्णपणे विरुद्ध आहे. परा आणि अपरा प्रकृतीचे वर्णन 7व्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे. अव्यक्तोक्षर इत्युक्तम माहु परमागतिम य प्राप्यान निर्वन्ते तदात्म परम मम. वेदांती ज्यांचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात, जे परम लक्ष म्हणून जाणले जाते, ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, तेच माझ्या परमधाम होय. पुरुष स परपाथ भक्ता लभ्यस्तनन्यया यस्यांतस्थानी भूतानी येन सर्वमिद तदम. सर्वाहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंताची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते,
ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहे. यत्र काले त्वनावृत्ती मातृत्ती चैव योगिन ययाता यान्ति च कालश्च वश्यामि भरतवर्षभ. हे भरत श्रेष्ठा, आता ज्या वेगवेगळ्या काळी योग्याने या जगतातून प्रयाण केले असता तो परतून येतो अथवा येत नाही याचे मी तुला वर्णन करतो. अग्निज्योती तिर शुक्ल पश्मान स उत्तरनम तत्र ययाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जना. जे परब्रह्माला जाणतात ते अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये प्रकाशामध्ये दिवसाच्या शुभ क्षणी शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो त्या सर्व महिन्यामध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात. धूमो रात्री स कृष्णाना षड्मासा दक्षियाननम तद्र चांद्रमस ज्योती योगी प्राम्य निवर्तते. धूर रात्र कृष्ण पक्ष किंवा दक्षिणामध्ये जो योगी स्मरण पावतो तो चंद्रलोकाची प्राप्ती करतो, परंतु तो पुन्हा परत येतो. शुक्ल कृष्णे गती होते जगत शाश्वते मते एकयात्मना वृत्ती मन्यया वर्तते पुनः. वैदिक मतानुसार प्रकाशमय आणि अंधकारमय असे या जगतातून प्रयाण करण्याचे दोन मार्ग आहेत. जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येत नाही, परंतु जेव्हा अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो. नैतिक श्रुती पार्थ जाने योग जो न्योगी वृण्यति कच्छन तस्मावेषु कालेषु योगयुक्त भवार्जुन. हे अर्जुना, भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असले तरी ते कधीच मोहित होत नाहीत, म्हणून तू सदैव भक्तीमध्ये युक्त हो. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यज्ञ पुण्यफल प्रतिष्ठम् अत्येति तत्स सर्वमि विदित्वा योगी परस्थानमुपेति चार्धन्यम्. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. या श्लोकमध्ये विशेष करून 7व्या आणि 8व्या अध्यायात वर्णन करण्यात आलेल्या श्रीकृष्ण भावनाभरित व्रताच्या भक्तियोगाच्या वर्णनाचा सारांश आहे. मनुष्याने आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली वेदाध्ययन करणे आवश्यक आहे. या त्यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तव करत असताना अनेक प्रकारच्या तपस्या केल्या पाहिजे. ब्रह्मचार्याने आध्यात्मिक गुरूच्या गृही केवळ एका सेवकाप्रमाणे राहिले पाहिजे आणि दारोदारी भिक्षा मागून ती गुरुला अर्पण केली पाहिजे. तो केवळ गुरूंच्या आज्ञेनेत्र अग्न ग्रहण करतो आणि जर एकाच दिवशी गुरुने त्याला भोजनाकरिता बोलाविले नाही तर शिष्याला उपवास करावा लागतो. ब्रह्मचर्या व्रताचे आचरण करण्यासाठी वैदिक संस्कृतीचे हे काही नियम आहेत. शिष्याने गुरुच्या मार्गदर्शनाखाली 5 ते 20 वर्षापर्यंत वेदाध्ययन केल्यानंतर ते चारित्र्यवान सदाचारी व्यक्ती होतो. वेदाध्ययन हे आराम खुर्चीत बसून गप्पा मारणाऱ्या तत्वज्ञानासाठी नसून चारित्र्य निर्मितीकरिता असते. या प्रशिक्षणानंतर ब्रह्मचार्याला विवाह करून गृहस्थाश्रम प्रवेश करण्याची अनुमती दिली जाते. गृहस्थाश्रमात असताना त्याला अनेक यज्ञ करावे लागतात जेणेकरून तो अधिक उन्नती करू शकेल. त्याने देश, काल, परिस्थिती अनुरूप भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सात्विक, राजसिक आणि तामसिक दानामधील भेद जाणून दान दिले पाहिजे. गृहस्थ जीवनातून निवृत्त होऊन वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार केल्यावर त्याला अरण्यास वल्कके धारण करणे, अक्षोर इत्यादी कठोर तपस्या करावी लागते. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रमाच्या नियमांचे पालन केल्याने मनुष्य जीवनाच्या सिद्धावस्थेत प्रत उन्नत होतो. त्यापैकी काही जण स्वर्ग लोकाप्रत उन्नत होतात आणि अधिक प्रगती केल्यावर ते आध्यात्मिक विश्वातील निर्विशेष ब्रह्मज्योतीत किंवा वैकुंठ लोकात किंवा कृष्ण लोकात युक्त होतात. वेदांमध्ये या मार्गाचे दर्शन करण्यात आले आहे, परंतु कृष्ण भावनेचे सौंदर्य यातच आहे की
भक्तीमध्ये युक्त झाल्याने मनुष्य त्वरितच वर्णाश्रमाच्या सर्व कर्मकांडाच्या पलीकडे जातो. इदम विदित्वा हे शब्द दर्शवितात की भगवद्गीतेच्या 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या उपदेशांना मनुष्याने जाणले पाहिजे. मनुष्याने हे अध्याय पांडित्याने किंवा मानसिक तर्कवादाने जाणण्याचा प्रयत्न न करता भक्तांच्या सानिध्यात श्रवण करून जाणून घेतले पाहिजे. 7व्या अध्याय ते 12वा अध्याय यामध्ये गीतेचे संपूर्ण सार आहे. पहिले 6 अध्याय आणि शेवटचे 6 अध्याय म्हणजे मधल्या 6 अध्यायावर आवरण असल्याप्रमाणे आहेत आणि हे मधील 6 अध्याय भगवंतांनी विशेष करून सुरक्षित ठेवले आहेत. भक्तांच्या सत्संगामध्ये भगवद्गीता विशेषतः मधील 6 अध्याय जाणून घेणे इतपत जर कोणी भाग्यवान असेल तर तो तात्काळ तपस्या, यज्ञ, ज्ञान, तर्क इत्यादींच्या पलीकडे जाऊन स्तुत्य बनतो. कारण सर्व क्रियांचे फल मनुष्याला केवळ कृष्ण भावनेद्वारे प्राप्त होऊ शकतात. ज्याला भगवद्गीतेवर अल्पशी देखील श्रद्धा आहे त्याने भगवंताकडून भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे. कारण 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवद्गीता ही केवळ भक्तच जाणू शकतात. जर कोणीही भगवद्गीतेचा उद्देश पूर्णपणे जाणू शकत नाही. म्हणून मनुष्याने भगवद्गीता ही मानसिक तर्कवाद्याकडून न जाणता कृष्ण भक्तांकडूनच जाणून घेतली पाहिजे. हे श्रद्धेचे लक्षण आहे. जेव्हा मनुष्य भक्ताचा शोध करतो आणि शेवटी त्याला भक्तांची संगती प्राप्त होते तेव्हाच वस्तुतः मनुष्य भगवद्गीतेचा जाणण्यास आणि तिचे अध्ययन करण्यास प्रारंभ करतो. भक्तांच्या सत्संगामध्ये प्रगती केल्याने मनुष्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये तो स्थित होतो आणि अशा सेवेमुळे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या लीला रूप कार्य नाम इत्यादींशी संबंधित असणारे सारे संदेह नाहीसे होतात. हे सारे संदेह पूर्णपणे नष्ट झाल्यावर मनुष्य आपल्या अध्ययनामध्ये दृढ होतो. त्यानंतर भगवद्गीतेच्या अध्ययनाने त्याला आनंद प्राप्त होतो आणि आपण सदैव कृष्ण भावना भावित असल्याची भावना त्याला प्राप्त होते. अत्यंत उन्नतावस्थेमध्ये मनुष्य पूर्णपणे श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये पडतो. जीवनाच्या या परमोच्च सिद्धावस्थेमुळे मनुष्याला श्रीकृष्णाच्या आध्यात्मिक विश्वातील धामाची गोलोक वृंदावनाची प्राप्ती होते आणि त्यासाठी भक्त नित्य आनंदमयी होतो. या प्रकारे भगवद्गीतेच्या अक्षरब्रह्मयोग या 8व्या अध्यायातील भक्तिवेदांश भाष्य संपन्न.